नमस्कार मित्रांनो, माझ्या या क्रिकेटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. आशुतोष शर्मा दिल्ली कॅपिटल्सचा विजयाचा हिरो बनला. त्याने स्फोटक फलंदाजी करत नाबाद अर्धशतक झळकावले. सामना संपल्यानंतर आशुतोषने डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला. पाजी कैसे हो? लव यू पाजी. थैंक यू पाजी. थैंक यू पाजी. थैंक यू पाजी. थैंक यू. थैंक यू. किसका फोन था? शिकिपा. क्या कह रहे थे? शिकन पाजी. क्या कह रहे थे? बस ही वॉज रियली हैप्पी. IPL 2025च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून आशुतोष शर्माने शानदार कामगिरी केली. सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. आशुतोषच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने लखनौ सुपर जायंट्सचा 1 विकेटने दणदणीत पराभव केला. या विजयानंतर आशुतोषने व्हिडिओ कॉल केला थेट शिखर धवन यांना. लखनौने दिल्लीला विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल दिल्लीकडून जॅक फ्रेझर, मॅकगर्क आणि फाफ डु प्लेसिस सलामीला आले. डु प्लेसिसने 29 धावा केल्या तर मॅकगर्क 1 धाव करून बाद झाला. आशुतोषने संघासाठी स्फोटक फलंदाजी केली. त्याने नाबाद 66 धावा केल्या. आशुतोषने 31 चेंडूचा सामना केला आणि 5 चौकार आणि 5 षटकार मारले. दिल्लीच्या विजयानंतर आशुतोष शर्माने शिखर धवनला फोन केला. दिल्लीने Xवर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. आशुतोषने धवनला व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली तर धवनने त्याच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. आशुतोष शर्माला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले. पुरस्कार जिंकल्यानंतर तो म्हणाला, गेल्या वर्षीपासून मी एक धडा शिकलो. गेल्या हंगामात मी अनेक वेळा खेळ संपवण्यात चुकलो. संपूर्ण वर्ष मी लक्ष केंद्रित केले. मला असे वाटले की जर मी शेवटच्या षटकापर्यंत खेळलो तर काहीही होऊ शकते. विप्रज चांगला खेळला. मी त्याला फलंदाजी सुरू ठेवण्यास सांगितले. तो दबावाखाली खूप शांत होता. मी हा पुरस्कार माझे गुरु शिखर पाजी यांना समर्पित करू इच्छितो.